नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे व्यंकट आणि आकाश या दोघांचा आमनासामना झालेला असतो. व्यंकटने आकाशच्या डोक्यावरती बंदूक ताणलेली असते आणि तो त्याला मारण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा आकाश व्यंकटला म्हणत असतो की व्यंकट, लोकांना किडनॅप करायचं, त्यांच्या सुपाऱ्या घ्यायच्या, त्यांचा खून करायचं, हे खेळ वाटतं ना तुला? तुझा हाच खेळ इथे मी आता संपवायला आलोय. माझ्या बायकोची सुपारी घेतली होतीस तू. तू तिला किडनॅप केलं होतंस. हे सगळं कुणाच्या सांगण्यावरून केलं होतंस ना, ते सांग आता लवकरात लवकर. नाहीतर तुझं काही खरं नाही आहे, कळलं? तेव्हा व्यंकट म्हणत असतो की इथे मरणाच्या दारामध्ये उभा आहेस आणि तू माझ्यासमोर बोलबच्चन करतोयस. ही बंदूक बघतोयस ना तू? तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो की तुला घाबरायची गरज नाही आहे. पण तू जोपर्यंत मला सांगत नाहीस ना की तुला माझ्या बायकोची किडनॅपिंगची सुपारी कुणी दिली होती, तोपर्यंत मी काही मरत नाही आहे. तेव्हा इकडे व्यंकट म्हणत असतो, पण तुझ्या बायकोला किडनॅप करण्याची सुपारी मला कुणी दिली होती, त्या व्यक्तीचं नाव मी तुला सांगणारच नाही आहे. त्याआधीच मी तुझा गेम करणार आहे, कळलं का तुला? तेव्हा इथे आकाश आता मागे मागे जातो आणि त्याच्या पायाजवळ काही लाकडं असतात. त्यातलं एक लाकूड तो उचलतो आणि तो आता बंदुकीवरती मारतो. त्याच्या हातातून, व्यंकटच्या हातातून बंदूक बाजूला करतो. त्यानंतर इथे आकाश त्याला पकडतो आणि म्हणतो, सांग, सांग, माझ्या बायकोला किडनॅप करण्याची सुपारी तुला कुणी दिली होती? त्या व्यक्तीचं नाव ऐकल्याशिवाय आज काही मी मरत नाही. तेव्हा इकडे आकाश म्हणतो, इथे आता दुसरं कुणीच नाहीये. आपण दोघे जणच आहोत. मी पण तुला आता पुरून उरतो की नाही बघच तू. तेव्हा व्यंकट म्हणतो, तू उरलास ना, तरीसुद्धा मी तुला परत पुरेन. तेव्हा आकाश म्हणतो, मी पण बघतो ना, कोण पुरते आणि कोण उरतंय ते. तेव्हा आकाश आणि व्यंकटमध्ये आता खूपच जास्त हातापायी होते. दोघे जण एकमेकांना मारत असतात आणि तेवढ्यातच इथे व्यंकट पुन्हा आपली बंदूक उचलतो आणि आकाशच्या डोक्याजवळ ताणतो आणि त्याला गोळी मारायला जाणार. तेवढ्यातच इथे भूमीने आता लांबूनच एक खूप मोठा पाण्याचा ड्रम असतो, लोखंडी ड्रम, तो त्याच्या पायाजवळ जोरात फेकून मारलेला असतो. त्यामुळे व्यंकट इथे खाली पडतो. तर इथे ऑफिसर गायकवाड सुद्धा आपली टीम घेऊन तिथे आलेले असतात आणि गायकवाड पारितोषला म्हणतात की या दोघांना घेऊन आताच्या आता तुम्ही सेफ ठिकाणी जा, इथे थांबू नका. तेव्हा पारितोष म्हणतो की चल आकाश, आपण निघूया. आकाश म्हणतो, अरे पण तुम्ही इथे सगळेजण काय करताय? आकाश म्हणतो, भूमी तू इथे कशाला आलीस? पारितोष म्हणतो, आकाश, जे काही घडलंय ते तुला आम्ही नंतर सांगतो, फक्त आपण इथून आता बाहेर पडूया. तर इथे पारितोषसुद्धा अगदी मनापासून भूमीची मदत करत असतो. नाहीतर आत्तापर्यंत प्रेक्षकांनो आपण बघितलं, भूमीला जेवढे लोक मदत करायला आलेले असतात ते फक्त आणि फक्त तिचा गैरफायदा घेण्यासाठी येत असतात आणि तिला काहीतरी हानी पोचवण्यासाठीच येत असतात. पण इथे पारितोष असा व्यक्ती असतो जो मनापासून इथे आपली मैत्री निभावत असतो. भूमी आणि आकाश या दोघांना मनापासून तो मदत करत असतो. तर इथे ऑफिसर हवे तर गायकवाड सरांसारखे गायकवाड हे मनापासून भूमी आणि आकाश यांची मदत करत असतात. आपलं काम अगदी चोख ते इथे राबवत असतात. त्यानंतरला इथे गायकवाड सर धावत पळत आता व्यंकटचा पाठलाग करत असताना व्यंकटला समोरूनच कुणीतरी गोळी मारलेली असते आणि त्याच्यामध्ये व्यंकटचा जीवसुद्धा गेलेला असतो. तेव्हा इथे भूमी आणि आकाश या दोघांमध्ये भांडण होत असतं. आकाश म्हणतो, भूमी तू इथे कशी काय आलीस? तेव्हा भूमी म्हणते, आकाश तू इथे का आलास एकटा ते सांग आधी मला. हा गुन्हेगार माणूस आहे व्यंकट, त्याच्या हातामध्ये बंदूक आहे आणि तू त्याला भेटायला इथे एका ठिकाणी आलास. अरे इथे बघ गोडाऊन आहे, तुला जर त्याने काही केलं असतं तर तू काय करणार होतास? तेव्हा आकाश म्हणत असतो, अगं मी बघितलं असतं ना, मला जे काही करायचं होतं ते, पण तू बाळाला घेऊन इथे का बरं आलीस? तेव्हा भूमी म्हणते, आकाश कारण मला माहिती होतं, तुझ्या चेहऱ्यावरतीच दिसत होतं मला की तू कुठेतरी चाललंयस. मी पाठलाग करत इथपर्यंत आले आणि तू बरोबर इथे व्यंकटला भेटायला एकटा आला होतास. काय साध्य करायचं होतं तुला? त्या व्यंकटने तुला काही केलं असतं तर? तेव्हा आकाश म्हणतो की भूमी मला हे साध्य करायचं होतं की तू विनाकारण आईवरती संशय घेतेस, तिला चुकीचं समजतेस. आई अशी अजिबात नाही आहे. मी सांगतोय ना, तिचा या सगळ्याशी काही संबंध नाही आहे, हे मला सिद्ध करायचं होतं. तेव्हा भूमी म्हणते, आकाश अरे तुला सिद्ध करण्यासाठी तू काय इथे स्वतःचा जीव धोक्यात घालणार आहेस का? सांग बरं तू मला.
तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश पुन्हा जर तू असा वागलास ना तर खरंच मी अजिबात बोलणार नाही आहे तुझ्याशी. तेव्हा आकाश म्हणत असतो, आणि तू काय केलंस वेगळं? मी इथे आलो तर आलो, तुला यायची काय गरज होती एवढ्या रात्री? आणि त्या व्यंकटने तुला काय केलं असतं तर? तेव्हा भूमी म्हणते, ते मी बघेन नंतर, पण आधी तू मला सांग, तुला सिद्ध करायचं आहे की तुझी आई हिने काही केलेलं नाही आहे? माझा गैरसमज आहे तो, असं तुला वाटतंय, पण तो माझा गैरसमज नाही आहे आकाश. मी जे काही बोलते ते सगळं खरं आहे आणि मला माहिती आहे मी काय बोलते ते. तुझा गैरसमज आहे की तुझी आई खूप चांगली आहे, कळलं तुला? तेव्हा इथे मला सिद्ध करण्यासाठी तू असा कुठेही यायचं नाही, कुणालाही भेटायला गुन्हेगारांना, मी आत्ताच सांगून ठेवते. तेव्हा इकडे आकाश आणि भूमी दोघेजण भांडत असताना पारितोष म्हणत असतात, अरे काय चाललंय तुमचं? वेळ काय, परिस्थिती काय, जागा काय, आपण कुठे आहोत ते तरी बघा. हे बघा, तुम्ही तुमच्या घरी जा, तुम्हाला एक तुमची रूम आहे, तिथे दोघेजणं जा आणि एकमेकांबरोबर भांडत बसा. कोणी तुम्हाला तिथे अडवायला येणार नाही आहे. पण आता कसं आहे ना आकाश, भूमीला सुद्धा तुझी काळजी वाटत होती. तू अशा ठिकाणी त्या व्यंकटला एकट्याला भेटायला आलास. तो किती मोठा गुन्हेगार आहे तुला माहिती आहे ना? त्याच्या हातामध्ये बंदूकसुद्धा होती. तेव्हा इकडे पारितोष म्हणतात की चला आता आपण निघूया का? तेव्हा आकाश जाताना इथे पारितोष भूमीला खुणावतो. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश अरे मला आहे ना बाबांकडे जायचं आहे, बाबांनी मला फोन केला होता, त्यांनी भेटायला बोलवले, तू जा, मी त्यांना भेटून घरी येते हां. तेव्हा आकाश म्हणतो, अगं पण चल ना, मी तुला सोडायला येतो. तेव्हा भूमी म्हणते, नाही नको, कशाला, तुझ्या हाताला बघ किती लागले, तू घरी जा आणि पट्टी वगैरे कर. तेव्हा पारितोष म्हणतो, आकाश काळजी करू नको, हवं तर जाता जाता मी भूमीला सोडतो, ठीक आहे, आणि मग येताना तू एकटी येशील का भूमी? तेव्हा इथे आकाश म्हणतो, तू येताना एकटी येशील, मला खूप काळजी वाटते. तेव्हा भूमी म्हणते, नाही रे, बरं प्रशांतला सांगते. ठीक आहे, प्रशांतला म्हणते की मला सोड म्हणून, मग तर चालेल ना? तेव्हा इथे आकाश म्हणतो, बरं ठीक आहे. तेव्हा इकडे आता पारितोष म्हणत असतो की काळजी करू नको, मी जाता जाता तिला सोडतो आणि मगच पुढे जातो. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो की बरं ठीक आहे, तुम्ही जर म्हणताय तर तू जा आणि लवकर ये. तेव्हा इकडे रागिणीचा फोन आलेला असतो. रागिणी म्हणते, आकाश अरे कुठे आहेस तू? तेव्हा आकाश म्हणतो, हां ये आलो मी. तेव्हा ती म्हणते, लवकर ये, मी वाट बघते. तेव्हा आकाश म्हणतो, हो आलो आलो. तेव्हा आकाश म्हणत असतो की आईचा पण फोन होता, तिने मला घरी लवकर बोलावले. तेव्हा तू एक काम कर भूमी, तू जा बाबांना भेटून ये, पण लवकरात लवकर या इकडे. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो की येताना तू प्रशांतला सोडायला सांग, एकटे अजिबात येऊ नको, मला काळजी वाटते. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, नको काळजी करू. तेव्हा इकडे पारितोष म्हणत असतो की आकाश सावकाश जा, भूमीची काळजी नको करू, मी सोडतोय तिला घरी. त्यानंतरला आकाश आता बाय करून तिथून निघून जातो. तेव्हा पारितोष आणि भूमी दोघेजणं म्हणतात की चला आता आपल्याला निघायला हवं, आणि दोघेही आता पोलीस स्टेशनला जात असतात. तेव्हा इथे आकाश आणि भूमी दोघेजणं एकमेकांवरती खूप प्रेम करतात आणि म्हणूनच ते दोघेजणं एकमेकांबरोबर भांडतातसुद्धा, एकमेकांची काळजीसुद्धा घेतात. हे पारितोषला कळलेलं असतं. तेव्हा पारितोष म्हणत असतो की आपल्याला गायकवाड सरांनी डिरेक्टली पोलीस स्टेशनमध्ये बोलावले. तिथे गेल्यानंतर तो बबन आहे ना, त्याला भेटल्यानंतर खरा तो मेकॅनिकल कोण आहे ज्यांनी आकाशच्या आईवडिलांच्या गाडीचे ब्रेक फेल केले होते, त्या माणसाला आपल्याला पकडायचं आहे. तेव्हा तू आधी बबनला ओळख, त्यासाठी आपल्याला पोलीस स्टेशनला जावं लागणार आहे. तरी ते रागिनी म्हणत असते की खरं सांगू का अभि, आकाशला मी लवकरात लवकर इथे बोलावून घेतलं आहे, कारण त्याचा हरलेला चेहरा मला बघायचा आहे. त्याच्या चेहऱ्यावरती जेव्हा मी बघेन ना की तो हरला आहे, तो खूप जास्त नाराज झाला आहे, ते बघून मला खरंच खूप आनंद होणार आहे. आता येईल ना आई आई करत. तेव्हा अभि म्हणतो, तो कितीही तुला आई आई म्हणाला ना तरीसुद्धा तू सख्खी आई माझीच राहणार आहेस, कळलं ना, मीच तुझा मुलगा आहे खरा. तेव्हा रागिनी म्हणते, हो रे बाळा हो, तूच माझा सख्खा आणि खरा मुलगा आहेस, ते विसरून कसं काय जमेल, म्हणून तर नेहमी माझ्या प्रत्येक प्लॅनमध्ये तुला सामील करून घेते ना. त्यानंतरला रागिनी म्हणत असते, या लोकांची माझी काय रे दुश्मनी, मला तर वाटतं की ह्या लोकांनी खूप जगावं, खूप जगावं, पण आता बिचारे अर्ध आयुष्य घेऊन आलेत माझ्याबरोबर, तर मी तरी काय करू? अर्ध आयुष्य घेऊन आलेत ना, आणि म्हणून तर माझ्याबरोबर त्यांची गाठभेट झाली. या लोकांवरती मी खूप पैसा ओतला आहे, खूप पैसा ओतला आहे मी या लोकांवरती तोंड बंद करण्यासाठी. तेव्हा रागिनी म्हणत असते की आकाश आता इथे येईल, तेव्हा आकाशचा चेहरा बघून मला जो काही आनंद होणार आहे ना तो खूपच जास्त. एक गुन्हेगार तर गेला, व्यंकट तर आता गेलेला आहे, आता उरले दोन, एक तर तो मेकॅनिकल आणि एक तो डॉक्टर. हे असे दोन व्यक्ती आता उरलेले असतात, त्यांचा काटा इथे काही करून तिला काढायचाच असतो. त्यानंतरला इकडे आता अभिच्या मोबाईलवरती एक मेसेज आलेला असतो आणि इथे अभि म्हणत असतो की आई आता काळजी करायचं काही कारण नाही आहे, आपलं काम झालेलं आहे, मेसेज आला, आपलं काम झाले आई. तरी इथे
आता रागिनी म्हणत असते की अभि, अरे तुला एवढा झालाय तरी कसला आनंद, चेहऱ्यावरती खूपच जास्त आनंद दिसतोय, काय झालंय? तेव्हा इकडे आता अभि तिच्याकडे बघून हसत असतो. त्यानंतरला भूमी खूपच जास्त रेसलेस असते. तेव्हा पारितोष म्हणत असतो की भूमी काय झालं, कसला विचार करतेस एवढा? तेव्हा भूमी म्हणत असते की पारितोष बघा ना, म्हणजे एवढं सगळं घडलं तरीसुद्धा आपल्या हाती काही लागलेलं नाही आहे. पण आता मला निदान असं वाटतंय की सगळं काही ठीक होईल. तेव्हा इथे आता पारितोष म्हणत असतो की भूमी नको काळजी करू, सगळं काही नीट होईल. तेव्हा भूमी म्हणते पारितोष, मी आकाशबरोबर खोटं बोलले ना, तेव्हा मला फार वाईट वाटतंय. मी त्या बिचाऱ्याला सांगितलं की मी बाबांना भेटायला जाते, त्यांनी मला बोलावले. आकाशला हे खरंच वाटलं असेल, पण मी त्याला सांगू शकत नाही आहे ना की मी पोलीस स्टेशनला येणार होते, नाहीतर त्याने पुन्हा मला काळजी केली असती, पुन्हा तो ओरडला असता. तेव्हा पारितोष म्हणतो की असू दे, आपलीच माणसं, आपणच एकमेकांची काळजी घेतो ना. तो तुझ्यावरती खूप प्रेम करतो आणि तू सुद्धा. तेव्हा तुम्ही दोघेजण एकमेकांसाठी खूपच जास्त प्रोटेक्टिव्ह आहात, असं इथे पारितोष म्हणतो. त्यानंतरला बबनला आणलं जातं पकडून. तेव्हा भूमी त्या माणसाला बघते आणि ती ओळखते. ज्या वेळेला तो मेकॅनिक इथे गाडी नीट करण्यासाठी खाली वाकलेला असतो, त्याचं तोंड पूर्णपणे गाडीच्या आतमध्ये असतं. तेव्हा इकडे भूमी नंतरला येऊन बघते तर काय, त्या माणसाच्या जागी एक दुसराच माणूस तिथे गाडी नीट करत असतो आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून ज्याला हवालदारांनी पकडून आणलेला असतो, तोच माणूस असतो. तेव्हा भूमीला ते सगळं आठवतं आणि तिला खूप जास्त राग येतो. तेव्हा भूमी म्हणत असते की पारितोष, हाच आहे तो माणूस, हाच आहे ज्याला रागिनी पटवर्धन याने रिप्लेस केला होता त्या मेकॅनिकल बरोबर. तेव्हा इकडे तो मेकॅनिक आता कुठे असेल ते विचारलं जातं. तो म्हणतो नाही, मी काही नाही केले, मला सोडा, मला काही बोलू नका. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की हा तोच माणूस आहे ज्याच्याबरोबर रागिनी पटवर्धनने त्या मेकॅनिकला रिप्लेस केलं होतं. सर याला आत्ताच्या आत्ता विचारा, व्यंकटला तर पकडलं असेल ना, बरोबर की नाही? व्यंकटला पण पकडलं असेल, त्याच्यामुळे आता 2 गुन्हेगार तर आपल्या हाती लागलेले आहेत. तेव्हा तो माणूस म्हणत असतो बबन, नाही नाही, मला सोडा, मी काही नाही केले, मी नाही खोटं बोललोय, मी काही नाही केले, असं तो म्हणत असतो, गयावया करत असतो. पण त्यालासुद्धा आता इथे पकडलेलं असतं. तेव्हा इकडे पारितोषला एक फोन येतो. पारितोषला खूप मोठा धक्का बसतो. ज्यासाठी एवढा आट्टापिट्टा केलेला असतो, ते सगळं काही फसलेलं असतं आणि ते म्हणजे इथे व्यंकट याला गोळी मारलेली असते आणि त्याचा जीव गेलेला असतो. तेव्हा इथे आता पारितोष म्हणत असतो की गायकवाड सर, मी आणि भूमी आम्ही दोघेजणं तुमच्या केबिनमध्ये आहोत. तुमचीच वाट बघतोय. तुम्ही या मग लवकर. आपण नंतर बोलूया. तेव्हा इथे भूमी विचारत असते, काय झालं? काय सांगाल का सर? काय म्हणत होते गायकवाड सर? तेव्हा पारितोष म्हणत असतो की भूमी, अगं व्यंकटला कुणीतरी गोळी मारली. व्यंकट जेव्हा बाहेर पडला तेव्हा सगळे पोलीसवाले त्याच्या मागे होते, पण त्याला गोळी कुणीतरी समोरून मारलेली आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की रागिनी पटवर्धन, तुमचंच काम आहे हे मला माहिती आहे. तेव्हा भूमी म्हणत असते की नेहमी असंच आपल्या बाबतीत का होतं पारितोष? म्हणजे आपण एवढे पुरावे शोधतो, त्या पुराव्यांच्या अगदी जवळ जातो आणि नंतर सगळं काही हातातून निसटून गेल्यासारखं वाटतं. हे आपल्या बाबतीत का? तेव्हा पारितोष म्हणतो की भूमी काळजी करू नको, आपण लढत राहायचं. हे बघ, शेवटीला विजय हा सत्याचाच होतो. रागिनी पटवर्धनने कितीही कारस्थानं करू दे, पण तरीसुद्धा ती काही करू शकणार नाही आहे. शेवटीला विजय तुझाच होईल. तेव्हा भूमी म्हणते की मला हेच तर म्हणायचं आहे ना, आकाश इथे हे सिद्ध करायला निघाला होता की त्याच्या आईने काही नाही केले, माझा गैरसमज दूर करायला निघाला होता, म्हणून तो त्या व्यंकटला भेटायला गेला होता. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की आकाश त्याच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे असं त्याला वाटतंय. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की नेहमी चांगल्याच माणसाच्या नशिबामध्ये एवढी कठीण प्रसंग का येतात? तेव्हा पारितोष म्हणतो नको काळजी करू, चांगल्या माणसांच्याच आयुष्यामध्ये कठीण प्रसंग येतात, कारण ते त्यातून मार्ग व्यवस्थितरित्या काढतात आणि शेवटीला विजय हा सत्याचा होतो. तेव्हा भूमी म्हणते की पारितोष, मला पण तर हेच विचारायचं आहे ना, की सत्याचा विजय हा शेवटीच का होतो? तो आधी का नाही होत? आपल्याला एवढं सगळं सहन का करावं लागतं? आपलं खरं आहे, आपलं सत्य आहे माहिती असून देखील आपल्यालाच प्रत्येक वेळी परीक्षा का द्यावी लागते? असं आता भूमी म्हणत असते. भूमी चिडलेली असते. त्यानंतर भूमी घरी आल्यानंतर इकडे आता फटाके वगैरे वाजवले जात असतात. तेव्हा भूमी मागे वळून बघते तर काय, सेलिब्रेशन सुरू असतं. तेव्हा इथे आकाश आता केक वगैरे भरवतो रागिनीला. तेवढ्यात भूमी तिथे आलेली असते. आकाश येतो आणि म्हणतो, भूमी इकडे ये ना. तुला माहिती आहे का भूमी, अगं आपल्या आईला मेसेज आला होता. आईला बिझनेस वुमन ऑफ द इयर हे अवॉर्ड जाहीर केलेलं आहे आणि त्यासाठी तिथे जगभरातले सगळेच लोक असणार आहेत आणि त्यांच्यासमोर आईला
बेस्ट बिझनेस वुमन ऑफ द इयर हा अवॉर्ड जाहीर केलेला आहे आणि तो भेटणारसुद्धा आहे. तेव्हा आईला आता त्या ठिकाणी बोलावलं आहे जिथे जगभरातले सगळेच लोक येणार आहेत आणि त्यांच्यासमोर आईला हा अवॉर्ड दिला जाणार आहे, बेस्ट बिझनेस वुमन ऑफ द इयर. तेव्हा इकडे आता पौर्णिमा म्हणत असते की भाऊजी, अहो तुम्ही कुणाला हे सगळं सांगताय? आकाश भाऊजी, अहो भूमिताईला याचा आनंद होणार तरी आहे का? भूमिताई तर नेहमीच आईना वाईट साईड बोलत असते, त्यांना नको नको ते त्यांच्यावरती आरोप करत असते आणि एवढी मोठी आनंदाची बातमी ऐकून तिला खरोखर आनंद होणार तरी आहे का? काय गं भूमिताई, तुला लाज नाही वाटत का गं आईंवरती आरोप करायला? पण बघतेस ना, बाहेर आईंची किती इज्जत आहे, ते लोक त्यांना किती मानतात. तेव्हा अभि म्हणत असतो, जाऊ दे गं पौर्णिमा, तू का या भूमीबरोबर लागतेस? आईचा मान होता आणि नेहमी राहणार आणि तिने जी काही इज्जत कमावलेली आहे ना, ती या भूमीमुळे अजिबात जाणार नाही आहे, कळलं का? तेव्हा इकडे अभि म्हणत असतो की तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा आईला अवॉर्ड मिळणार आहे हे जाहीर झालं होतं, तेव्हा त्या लोकांनी काय काय कौतुक केलं आहे तिचं, तुम्हाला वाचून दाखवू का? खूप मोठं आहे खरं तर. तेव्हा रागिनी म्हणते, अरे राहू दे ना, किती वेळा वाचणार आहेस ते, खूपच जास्त लिहून पाठवलं आहे. तेव्हा अभि म्हणतो, नाही मधले मधले वाक्य घेतो. तर इकडे रागिनी किती चांगली आहे, म्हणजे बिझनेस आणि घर या दोघांमध्ये कसा समतोल राखला तिने, कुटुंबातल्या माणसांना जोडून ठेवलं, नाती गोती ममता हे सगळं तिने जोडून ठेवलं आणि ऑफिसमध्ये सुद्धा स्टाफ असला तरीसुद्धा ती सगळी आपली माणसं आहेत असं त्यांच्याबरोबर वागणूक ठेवली. हे सगळं त्याच्यामध्ये खोटं नाटं आता लिहिलेलं असतं. रागिनी किती चांगली आहे, सगळ्यांचा किती विचार करते, हे सगळं लिहिलेलं असतं. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, बघितलंस ना भूमिताई, आणि तू अशा देवासारख्या आईंवरती आरोप करत असतेस. तेव्हा भूमी म्हणत असते की लोक सगळेजण कौतुक करतायत, म्हणजे लोक जे बोलतायत ते सगळं खरं आहे असा त्याचा भाग होत नाही, कळलं ना तुला? आणि काही लोकांचे दाखवायचे दात वेगळे असतात आणि खायचे दात वेगळे असतात. तेव्हा काही लोक फक्त दाखवायचे दातच बघतात, खायचे दात आतमध्ये काय आहेत ना ते त्यांच्या जवळ जी माणसं असतात ना त्यांनाच ते कळतात. त्याच्यामुळे मला शिकवायला जाऊ नकोस, मला आनंद होईल की नाही कळलं ना? जेव्हा एखादी चांगली व्यक्ती हे सगळं करेल ना, तेव्हा सगळ्यात जास्त आनंद होईल तो मलाच होईल, पण रागिनी पटवर्धनांचा नाही. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता सगळेजण जमलेले असतात. रागिनी पटवर्धनला बेस्ट बिझनेसमन वुमन ऑफ द इयर हा 2024चा अवॉर्ड तिला दिला जातो आणि तिला खूप जास्त आनंद झालेला असतो. आणि तिला अवॉर्ड दिल्यानंतर इथे लाईट्स आता बंद होतात. तेव्हा भूमी टाळ्या वाजवतच समोर येते आणि म्हणत असते की रागिनी आत्या, अहो तुम्हाला एवढा मोठा अवॉर्ड जाहीर झालेला आहे, मग आता काही शब्द होऊन जाऊ दे ना तुमच्याच आवाजात. तेव्हा इथे आता सगळीकडे आवाज घुमत असतो. त्याच्यामध्ये रागिनीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिलेली असते. ती म्हणते, मला फक्त हवा आहे तो हा बिझनेस आणि हे घर, ही सगळी महाजनांची प्रॉपर्टी मला हवी आहे आणि त्याच्या आड जर कुणीही येण्याचा प्रयत्न केला ना तरीसुद्धा मी सोडणार नाही. आधीच 2 माणसांना तर मी घालवलेलं आहे, पण ह्या आकाशला सुद्धा मी सोडणार नाही आहे, त्याचासुद्धा मी काटा काढणारच, असं रागिनी त्याच्यामध्ये बोललेली असते. आणि तो आवाज आता सगळीकडे सगळ्यांनीच ऐकलेला असतो. तर इकडे ती जे बोललेली असते ना त्याचा खुलासा आता सगळ्यांसमोरच भूमीने केलेला असतो आणि इथे रागिनीला सगळ्यांसमोर एक्सपोज केलेली असते.